बाहेरचं जग पण मी बघणारच. कुणी माझी नजर हिसकावू शकत माझी हिम्मत. खरं मावं नाव मुक्ता सारंग नगरकर आहे. येणं झाला का? गाडीने जरी गेलास ना तरी 1.5-2 तास लागतील. आणि ती सटकली म्हणून तुझी वाट बघत बसणार आहे का ती तिथे? त्यापेक्षा आपण इथे लक्ष घालूया. हिला घेऊन पटकन लग्नात जाऊया आणि पटापट लग्न उठून घेऊया. मी ऐकायला हवं होतं. त्या युवराजला मुक्ताला शोधायला पाठवायला हवं होतं. शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं. मला माहिती आहे ही मुक्ता पळाली म्हणजे नक्की काहीतरी करणारच. तिने सारंगला फोन करायचाही प्रयत्न केला होता पण ती इथे पोहोचेल असं वाटलं नव्हतं. हे मूर्ख लोक गेले होते ना. ह्यांनी का काही केलं नाही? ह्यांनी काहीतरी करायला हवं होतं. मुक्ता आणि सारंगचं लग्न होतंय तर तू इथे कशी हा प्रश्न त्यांना पडूच शकतो. म्हणून तुला पाठवतो. जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या धरून कपाळाला कुंकू लावून साडी नेसून स्त्री वेशात काढी. दादा या. ते बघा या. बघा. कसला गोंधळ चाललाय हा? त्यांना पण इथे बोलवून घेतले ना म्हणून जरा गडबड झालीये. ते मिटवतायत. ते फोनवर बोलतायत ना. त्या भाऊंनी सांगितलंय तुम्हाला पालखीत बसून मागून घेऊन यायला सांगितलंय. हा चला चला काहीतरी सरप्राईज प्लॅनिंग आहे. हा सरप्राईज आहे. चला 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 चला. या घेऊन या. हा बस स्टॉप. ठेवा खाली. आर्या बाहेर ये. मुक्ताताई. किती काय झालं तरी मी इथं कशी पोचले? रेणुकाताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलंय पण त्यासाठी फोन उचलायला लागल. हॅलो हॅलो काय हॅलो? इकडे कुठे पाठवलंय तुम्ही मला?
ते पालखीवाले सुद्धा मला या लांब कुठेतरी जंगलात आणून सोडून गेलेत एकटीला. काय प्रकार आहे असा का? काय पालखी तिथे कशी गेली? हा म्हणजे दुसरी पालखी. अरे अरे तुम्ही बोलत का नाहीयेत? हे असलं कसलं प्लॅनिंग केलंय तुम्ही? का त्या मुक्तासोबत मला या जंगलात सोडून यायचा विचार केलाय? मी मुक्ता बोलतीये. तू तू तिथे कशी पोहोचलीस? हे तुम्हाला सांगून पण समजणार नाही. दुसऱ्याच्या देवाऱ्यात स्वतःचा दिवा लावायचं तुमचं जे स्वप्न आहे ना, ते पूर्ण नाही होऊ शकलं याचं मला लई वाईट वाटत आहे. म्हणजे मंगलाष्टक झालीत. आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार पण घातले. आणि विशेष म्हणजे सगळ्यांनी मावा चेहरा पण बघितलाय. आता ते माया गळ्यात मंगळसूत्र घालणार, भांगात कुंकू भरणार आणि मग 7 जन्माचं अतूट नातं सांगणार 7 फेरे होणार. तुम्ही आधी तिकडून घरी कसं जाता येईल ते आधी पहा. कारण तुम्ही इकडे आल्या ना तर मावं काही नाही, पण ही सगळी मंडळी तोंडावर पडतील. दादा, या घरातल्या स्त्रीवर मती नात्याने कोणी का असेना तिच्या अंगावर कुणी हात टाकला, मरायचं नाही, जगायचा आणि जगवण्याचा. आगेत राखवायला तुमची पोरगी लाकूड नाही, लोखंड आहे. जितकं चटकं पसंत ना तितकी जास्त लाल भडक पोत राहील. ती कुंकवासारखी तर कधी काली मातेच्या जिभेसारखी. अनन्या, ही माई लढाई आहे, मला लढू द्या. तिकडं गावात येऊन काहीच वेगळं घडणार नाहीये. उलट लोकांचे स्टोमणे ऐकावं लागतील आपल्याला. तुम्हाला काही नाही ते ऐकून घ्यावं लागत. ही लढाई मला लढू द्या. पण पोरी मी अण्णा, मला माहित आहे तुम्ही मायासाठी सगळं सहन कराल. माई ताकद बनून मायासाठी उभं राहाल. मुक्ताताई, मी पण तिची ताकद म्हणून मागे उभं राहीन. तुम्हाला राखी बांधली ना. आई म्हणते बहीण आपल्या राखी बांधते, त्या बदल्यात आपण तिची रक्षा केली पाहिजे. आणि मी जास्त खेळत पण जाणार नाही. त्यापेक्षा मी व्यायाम सुरू करतो. बाळा, तू खेळ. खेळताना हसताना तुलाही छान दिसतो. चालेल चालेल. पण मुक्ते, ह्या लोकांनी तुझ्यासोबत जे काही केलंय, जावई बापूंना कळलं तर? नाही आई, हे मी कधीच कोणाला सांगणार नाही. हे गुपित कायम मायासोबतच राहणार. अगं काय बोलत आहे तू? आई, मी जर हे सांगितलं तर मोठा धमाका होणार. ना हे घर राहणार, ना इथली नाती, सगळं अस्ताव्यस्त होणार. अगं छोट्या मालकांना हे कळलं तर आयुष्यभरासाठी तोंड पण बघणार नाही त्यांचं. मला हे घर नाही तोडायचंय, तर आयुष्यभरासाठी माझ्या जन्माला गालबोट लागन ग.
ही पोरगी आली आणि घर तोडून गेली असं म्हणण्यापेक्षा या पोरीनं अख्खं घर एकत्र बांधून ठेवलं हे ऐकायला तुम्हाला जास्त आवडेल ना? पोरी तुझ्या मनाला जे बरं वाटल ठीक वाटल ते तू कर. पण तू एवढ्या गडबडीत तू ही साडी आणि ही आवरावर कुठे गेलीस? काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. काही टेन्शन आहे का? दादा खरं तर तुम्ही आत म्हणून मला टेन्शन नाही, पण ना सारखा त्या आर्यताईचाच विचार येतोय. त्या पोचायच्या आत मला तिकडे पोचणं लय गरजेचं आहे, नाहीतर छोट्या मालकांबरोबर नाही त्यांच्या आधी मला तिकडे पोचायला पाहिजे. आणि मी या कपड्यात तिकडे नाही जाऊ शकणार. काय करून मला इकडंच कापड बदलायला लागलं. हा चालेल. हा घ्या, हा तुमचा आरसा. द्या रे, सगळ्यांनी तुमच्या मोबाईलचे टॉर्च ऑन करा आणि द्या. हा हे धरा. ठीक आहे. बर ड्रायव्हर, ओ ड्रायव्हर साहेब, हा गाडी थांबवा ना. हा हो थांबवतो. चला चला चला. आई भाई किती काय काय केलं या माणसांनी तुझ्यासाठी. एवढं तर सख्ख सुद्धा करत नाही ग. मुक्ता बहिणी, अगं बाहेर कोणीतरी विचारताय तुला, खूप अर्जंट आहे म्हणतात, पाठवू का आत? वय पाठव ना. हा ते देवळातले गुरुजी असतील. ताई तुम्हाला शोधतोय मी. तुमची ही संभाळ तिकडे टेम्पोतच राहिली होती. आई आता हेच आहेत ते ज्यांनी माई एवढी मदत केली. भाऊ तुमचे उपकार कसे मानू तेच कळत नाही मला. हो, उपकार मानून असं लाजवू नका. भावानं बहिणीची पाठराखण कशी केली पाहिजे हे तुम्ही दाखवून दिलं. तो खरंच मला तुम्हाला आयुष्यभर राखी बांधायला आवडेल. मला सुद्धा तुमच्याकडून राखी बांधून घ्यायला आवडेल. तसही आता आपल्यामध्ये आयुष्यभरासाठी नातं निर्माण झालंय. आणि आता पुढे काहीही मदत लागली तरी खुशाल सांगायचं. हा वैभव नक्की सांग. चला निघतो मी. म्हणजे तिकडे देवी आईला निरोप द्यायचा आहे की तुझ्या आशीर्वादाने तुझ्या भक्ताला सुखरूप ठिकाणी सोडून आलोय. म्हणजे तिची काळजी मिटेल. येतो. हा किती भली माणसं येतो ही. अगं ही सगळी देवी आईचीच कृपा आहे. आई राजा. वहिनी चल, अगं अजून बाकीचे विधी व्हायचेत, मंडपात सगळे वाट बघतायत. वय मी आलेच, तू हो पुढे लवकर ये. वय चला, आता तुम्हाला कन्यादान करायचंय आणि आता खोटं खोटं आनंद दाखवायची गरज नाही. खरं खरं हसायचं.
पत्नी आपल्या पतीला म्हणते, तुमच्यावर कोणतेही संकट आले तरी मी त्याचा तुमच्या पुढे होऊन आधी सामना करेल. अहो गुरुजी तशीच आहे ती. नुसतं सारंगच नाही, समद्यांचं संकट अंगावर घेणारी आहे माझी मुक्ता. चोरून खावं लागेल एवढंच. काका तुम्हाला एकदम तगडा अनुभव दिसतोय. तुम्ही काकींना असं चोरून चोरून गायला घातलं होतं ना. अरे पप्या म्हणजे काय, सुरुवातीला मी असं तिला खाऊ घातलं, पण काय व्हायचं, लाडी गोडी लावून ती सगळं स्वतः एकटीच खायची. त्यामुळे ही स्कीमच बंद करून टाकली. दिसतंय ते तिच्या अंगावर. हे गायत्री, वटकाव ना. हो हो हो. तर मग आता तुम्हाला एकमेकांना भरवण्याची जी सुवर्ण संधी मिळाली आहे, त्यासाठी तुम्हाला ताटाखाली वटकावणं ठेवायला लागणार आहे. वटकावन म्हणजे? वाट नाही, वटकावणं म्हणजे जेवणाच्या ताटाखाली एका बाजूला पैशाचा ढीग लावायचा, ते ताट असं तिरकं झालं पाहिजे, ते वटकावणं. अरे बापरे, हे अनबिलिव्हेबल आहे. आई ऐक ना, माझी भूक गेली. असं नाही यार, याला काय अर्थ आहे? मुक्ताला पण भूक नाहीये नाही का? बघा हिलाही भूक नाही. नाही, मला तर लई भूक लागली आहे. सारंग, बर तिच्यासाठी काही पण. ओ हो दादा, वहिनीसाठी लगेच तयार झाला. ए सारंग, अरे त्या मुक्ताला पहिला घास तू भरव. ओके. ए थांब. मुक्ता, दे घास भरवायच्या आधी नाव घ्यायचं लक्षात ठेव, कळलं का? नाही नको ग, असं कसं, नाव तर घ्यायलाच लागणार तुला. नाही ना ग, मग राह उपाशी. आम्ही काय करायचं, घे नाव घे. ए आजी ती नाव घेणार आहे. हा मुक्ता घेणार का? अगं घे की. घरात दरवळला फुलांचा सुवास. वा. घरात दरवळला फुलांचा सुवास. अगं माधवी, नुसतंच काय आठवण ठेवतीस, तुझ्या सूनबाईला नाव घ्यायला सांग. हो ना मुक्ता, नाव घे ग, नाहीतर ना या घरात प्रवेश मिळणार नाही. हा सौभाग्याचं लेणं असतं काळ्या मनांची पोट, करणार गृहप्रवेश अनवणार सारंग नावाच्या दिव्याची ज्योत. भाऊ, अहो रेणुका कुठे आहे? सूनबाईची वाट अडवायला पाहिजे तिनं. ती बहुतेक फ्रेश व्हायला गेली आहे. मी बघून येते. नाही मी घेऊन येतो तिला. हळूच पायानं कर. आई राजा
चला आता ठशांचा विधी करून घेऊया. अगं कुंकवाचं ताट आणलं का? घे गायत्री, दे त्यांना. पण आजी, हे ठसे भिंतीवर का उमटवतात? त्याच काय आहे गायत्री, कुंकवाचं ठस असं भीतीवर उमटवलं की सूनबाईच्या कर्तृत्वानं घर समद उजळून निघल आणि समध्या लोकात इज्जत आणि बोलबाला याचा डंका वाजल. आणि रावसाहेब, तुझी सून तुझं नाव अजून मोठं करते की नाही बघ. अरे सारंग, तिकडे काय बघत उभा राहिलास? घे काय? ही तांदळाची वाटी घे आणि अक्षता टाकत चल. हा, पावलावर अक्षता टाकायचे. हो. ये सुनबाई ये. या घरात लक्ष्मीच्या पावलानं ये. आले सासूबाई. ये सुनबाई, या घरात हिऱ्या माणक्याच्या रूपाने ये. ये सुनबाई ये. या घरात सोन्या रूपाच्या पावलांनी ये. आले सासूबाई. ये सुनबाई ये. या घरात धनधान्याच्या पावलांनी ये. आले सासूबाई. ये सुनबाई ये. या घरात सुख समृद्धीच्या पावलांनी ये. आले सासूबाई. म्हातारीला वेड लागलाय. ये सुनबाई ये. या घरात भरभराटीच्या पावलांनी ये. आले सासूबाई. चला या पुढे. होय, या देवीचं दर्शन नाही त्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे. पुढे ये. भाऊ, ह्यो कपडा आहे ना पावलाचा, तो व्यवस्थित उचलून गुंडाळून ठेव. ठीक आहे, काळजीच करू नको आई, मी सगळं व्यवस्थित करून ठेवतो. नशीब पूजा करायला नाही सांगितली त्याची. मला आशा आहे की
तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं असेल. मी आधीसारखं माझं घर समजून येऊ शकते ना? सारंग, आय नो मी तुला माझा पती म्हणून गमावून बसले, पण मला तुला माझा मित्र म्हणून गमवायचं नाहीये रे. हे बघ आर्या, आपण चांगले मित्र होतो आणि यापुढेही राहूच. आणि हे बघ, आपल्यातला जो काही बॉन्ड आहे, आपली जी काही मैत्री आहे ना, ती मला सुद्धा गमवायची नाहीच आहे ग. पण कसं आहे की जे काही घडलंय ना, त्यामुळे मला आपल्यातली ही मैत्री अगं शक्य वाटत नाहीये. म्हणजे आय मीन, तू परत आमच्या घरी वगैरे ते अगं सगळ्यांसाठीच खूप ऑकवर्ड असेल. असे हे बघ आर्या, तू आमच्या घरी येत जा. या घराला तुमची आधीपासून ओळख आहे. तुम्ही येत जा. तुम्हाला जेव्हा वाटत तेव्हा येत जा. नाही नाही नाही, तरी तू तुझ्या खोलीत राहायचं आणि मुक्ता आजी बरोबर राहणार. हा, एक मिनिट. आता काय? आता काय? तुमचा मुलगा शहाणा आहे, तुम्हाला त्याचं कौतुक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आपण त्याला एवढं पण गृहीत धरू नका ना. आय मीन, आम्ही दोघं रात्रभर एकत्र राहणार नाही मानलं, पण कसं आहे, 10 मिनिटं तरी बोलू द्या ना आम्हाला. 10 मिनिटं काय, 10 सेकंद सुद्धा नाही. चल मुक्ता. बर ठीक आहे सासूबाई, जाऊ 10 मिनिटं. 10 मिनिटं तुम्ही एकमेकांशी बोलू शकता. थँक्यू आई. हा, त्याच्यानंतर तू तुझ्या खोलीत, ही आजीच्या खोलीत. मुक्ता चल. अरे दादा, किती घाई आहे तुला? आम्ही पण येतोय ना तुमच्या बरोबर खोलीत. लक्ष नको का ठेवायला? आम्ही पण थांबणार हा रूम मध्ये आणि सर्व मिळून गप्पा मारूया. करेक्ट. काय दादा, चालेल ना? ए पोरीनो, नका माझ्या नातवाला त्रास देऊ. जा बाळा. थँक्यू आजी. चल. चावट. चल. दादा, दादा तुम्ही इथे कसे? बोलवलंस ना मला? मी बोलवलं? हा, मी बोलवलं? मी नाही बोलवलं दादा. अरे ती गायत्री आणि जया तिने निरोप पाठवला मला की तू बोलवलंस म्हणून आलो मी. दादा, मी नाही निरोप पाठवला. सॉरी दादा, आम्ही दोघांची गंमत करत होतो, पण त्याला बघा ना किती आनंद झालाय तुम्हाला बघून. आणि आता दरवाजा कसा पटकन उघडतो ते बघा. या असल्या बालिश खेळामध्ये मला घेत जाऊ नका यापुढे, कळलं? हो. ते तुमच्या पुरतच मर्यादित ठेवा. हो, पण लहानांसोबत लहानच व्हायला पाहिजे. आपण जे नाही ना, ते होण्यात लय आनंद होतो. ते ठीक आहे, आता मला खूप काम आहे. तुम्ही सुद्धा लागा आवरायला. चला ना बाजूला. दादा, तुमच्या सोबत खोलीत राहायला येईल ना, तेव्हा म्हणेन
तोवर धीर धरावा लागेल. I love you. आजची रात्र आपली. रंगमहालच केलाय जणू. ये ना आजी. काय म्हणतेस? काय नाही, मुक्ताला न्यायला आले. अच्छा. आता तुमची दोघांची भेट उद्या सकाळी. चल मुक्ता, गप दरवाजा लावून घ्यायचा आणि गप पडायचं. चल 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 ये. ए आजी, मुक्ता तुला साडी चेंज करायची असेल ना? हा, म्हणजे कपडे तर बदलावे लागतील. हो. अगं लग्नाच्या साडीत कशी झोपेल ना ती. मग तू आजी तू पुढे हो. साडी चेंज झाली की ही येईलच मागून. तू हो ना पुढे. अरे वा रे वा, ती साडी माझ्या खोलीतच बदलल. चल आणि साडी घेऊन तू ये. अगं साडी कशाला? आय मीन मी कसं घेऊन येऊ ना? कशी म्हणजे? अशी हातात धरायची आणि घेऊन यायची. तुला लाज वाटत असेल तर सांग, एखाद्या पिशवीत कोंबायची आणि घेऊन यायची. ए आजी ऐक ना. बस, आता माझं बोलून झालंय.